नमस्कार. मराठी ऑडिबल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजची आपली कथा ही मंगळवारी प्रसारित झालेल्या कथेचा पुढील भाग. त्यामुळे तुम्ही जर मंगळवारची कथा ऐकली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच मंगळवारची कथा ऐका, तर तुम्हाला ही कथा ऐकायला आणखी मजा येईल. आज सुजाताला झोप लागली नव्हती. आज तिचं मनही कासावीस झालं होतं. स्वप्नीलची मिठी तिच्या सर्वांगाला आग लावून गेली होती. थोड्या वेळाने स्वप्नील आत आला आणि अंथरुणावर आडवा पडला. सुजाताने हळूच आपला हात त्याच्या हातावर ठेवला. बाजूच्या टेंटमधून अंकित आणि वैदेहीचे अश्लील आवाज येत होते. इथे सुजाता अजूनच कासावीस व्हायला लागली. तिने अचानक स्वप्नीलला मिठी मारली आणि आता दोघंही एकमेकात गुंतून गेले. थोड्या वेळाने स्वप्नील आणि सुजाता पुन्हा वेगळे झाले आणि झोपले. मध्यरात्र झाली. सुजाताची झोप मोडली. तिला कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला म्हणून तिने हळूच डोळे उघडले तर स्वप्नील झोपेत बडबडत होता. सुजाता ताड करून उठली, कारण स्वप्नील जे बडबडत होता तो आवाज त्याचा नव्हता. स्वप्नील बाईच्या आवाजात बडबड करत होता. का आलात? का आलात इथं? यक नाही जायचा परत इथून. यक नाही जायचा परत. हे सगळं बघून सुजाता तशीच अंथरुणातून किंचाळत बाहेर आली. बाजूच्या तंबूत झोपलेले अंकित आणि वैदेही पण उठून उभे राहिले. काय झालं सुजाता? सुजाता म्हणाली, तो स्वप्नील बघ कसा करतोय. बाईच्या आवाजात बोलतोय तो. विचित्र आवाजात काहीतरी विचित्र बोलतोय. ताबडतोब अंकित आणि वैदेही दोघांनी तंबूत वाकून बघितलं तर स्वप्नील अजूनही तेच बडबड करत होता. इथंच दाबून मारून टाकीन सगळ्यांना. आज नाही सोडायचे मी कोणाला. आज कोण नाही वाचत. इथंच राहणार सगळे. एक परत नाही जाणार. हे ऐकताच वैदेही पण घाबरली आणि धावत येऊन सुजाताला पकडून उभी राहिली. अंकितने स्वप्नीलला हाताने हलवलं. स्वप्नील झोपेतून जागा झाला आणि म्हणाला, काय झालं? अंकित त्याला बोलला, अरे तू झोपेत काहीतरी बडबड करत होतास. स्वप्नीलचं अंग तापाने भरलेलं. त्याचं अंग घामाने भिजलं होतं. त्याला काहीच कळत नव्हतं. त्याला कळतच नव्हतं की आपल्यासोबत नक्की काय झालं. अंकितने सुजाताला सांगितलं, काही नाही, तू जा झोप. झोपेत बडबड करत होता. आम्ही पण झोपतो, सकाळी बघूया. आणि सुजाता पुन्हा जाऊन स्वप्नीलच्या बाजूला झोपली. रात्रभर काही तिला झोप लागली नाही. अंथरुणात पडून ती रातकिड्यांचा आवाज ऐकत होती. हळूहळू पहाट व्हायला सुरुवात झाली. तिचा नकळत डोळा लागला. पण थोड्याच वेळाने तिला जाग आली. तिने विचार केला की प्रातःकाळ विधी आटपून येते म्हणून ती उठली. बाजूला स्वप्नील नव्हता. ती टेंटमधून बाहेर आली. इकडे तिकडे बघितलं तर स्वप्नील कुठेच दिसत नव्हता. तिला वाटलं स्वप्नीलही विधी करायला गेला असेल. ती नदीकडे गेली. जवळच झुडपात ती विधी करायला बसली. ती याच विचारात होती की हा स्वप्नील पण इथेच जवळपास कुठेतरी असेल. विधी आटोपून ती नदीजवळ हात धुवायला आली. हात धुत असतानाच अचानक स्वप्नीलने पाण्यातून आपलं डोकं वर काढलं. पुढ्यातच स्वप्नीलला बाहेर आलेला बघून ती पार घाबरली आणि मोठ्याने किंचाळली. धडपड धडपड करत ती मागे तत परत बाहेर आली. ती थोडी सावरली. समोर पाण्यातून फक्त डोकं वर काढलेला स्वप्नील तिला एका हाताने पाण्यात बोलवत होता. क्षणात तिला काल रात्री स्वप्नीलसोबत नदीजवळ काय घडलं ते आठवलं. त्याला पण पाण्यातली बाई असेच हातवारे करून बोलवत होती. ती स्वप्नीलला बोलली, ए स्वप्नील, अशी मस्करी पुन्हा नको करू. घाबरले ना मी. चल बाहेर या आता. आणि स्वप्नील त्या पाण्यातून काही न बोलता बाहेर आला. सुजाताचा किंचाळण्याचा आवाज ऐकून इकडे अंकित आणि वैदेही दोघेही टेंटमधून बाहेर येऊन सुजाता स्वप्नीलला हाका मारत होते. समोरून ह्यांना दोघांना चालत येताना बघून त्यांनी विचारलं, काय ग सुजाता, तूच किंचाळलीस ना? ती म्हणाली, हो मीच किंचाळले. या नालायकाने घाबरवलं मला.
सुजाता, अंकित, स्वप्नील आणि वैदेही चौघेही आता त्या अघटित काळाच्या कचाट्यात पुरते अडकलेले. काळ त्यांना खुणावत होता, धोक्याची सूचना वारंवार देत होता, पण हे त्यांच्या लक्षात यायला खूप उशीर झाला. थोड्या वेळाने ते सगळे नदीत जाऊन अंघोळ करून फ्रेश झाले. पुन्हा दगडांची चूल पेटवली आणि गरम गरम चहा बनवून प्यायले. त्यांनी दोन्ही तंबू गुंडाळून आपापल्या बॅगेत पाठीवर ठेवले आणि निघाले समोर दिसणारा उंच डोंगर सर करायला. सकाळच्या खेळीमेळीच्या वातावरणात काल रात्री जे जे काही घडलं ते फक्त भास होते, बाकी काहीही नाही या आत्मविश्वासाने ते पुन्हा निघाले पुढल्या वाटेवर. बघता बघता एक एक पाऊल पुढे टाकत ट्रेकिंगची मजा लुटत फोटो काढत चौघेही डोंगर चढत होते. मध्यावर गेल्यानंतर ते एका झाडाखाली विसाव्याला थांबले. समोर दिसत होता अथांग मोकळा परिसर. पुढ्यात किमान 20 फुटांवरच खोल दरी होती. दरीच्या बरोबर खाली ते घनदाट अरण्य होते. अंकित आणि वैदेही फोटो काढण्यात मग्न झाले. सुजाता स्वप्नीलकडे बघून विचार करत होती, हा स्वप्नील सकाळपासून ट्रेकमध्ये शांत का? सकाळपासून तो एकही शब्द बोलला नाही. तिने स्वप्नीलच्या कपाळाला हात लावला आणि मस्करीत बोलायला लागली, ताप तर नाही आलाय ना? जीभ दाखव बघू. स्वप्नीलने जीभ बाहेर काढली आणि स्वप्नीलची जीभ खूप लांब बाहेर आली. हे बघून सुजाता थोडी गांगरली. पुन्हा म्हणाली, डोळे दाखव. आणि असं म्हणतात स्वप्नीलचे दोन्ही डोळे उलटे फिरले आणि त्याचे ते गोल गोल मोठे पांढरे फटक डोळे बघून सुजाता तिथून पटकन उठली आणि अंकित वैदेही जवळ जाऊन थांबली. स्वप्नील मात्र तिथेच बसून होता, जीभ बाहेर काढून डोळे पांढरे फटक करून. त्याचं हे रूप बघून अंकित, वैदेही आणि सुजाता तिघेही घाबरले. ते समजून गेले की काहीतरी गडबड आहे, स्वप्नील नॉर्मल नाहीये. आणि ते तिघेही तिथून खाली जाणाऱ्या वाटेच्या दिशेने मागे पळाले. जाऊन एका झाडाच्या मागे लपून बघायला लागले. इकडे स्वप्नील त्या दगडावर उठून उभा राहिला आणि बाईच्या आवाजात तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलायला लागला, घेऊन चालले मी याला, चालले मी घेऊन याला. असे एका विलक्षण आवाजात हसत स्वप्नील धावत सुटला आणि त्याने थेट समोरच्या दरीत उडी टाकली. समोर हे दृश्य बघताच सुजाता मोठ्याने किंचाळली, स्वप्नील! आणि ती मोठमोठ्याने रडायला लागली. अंकित आणि वैदेहीने तिला घट्ट मिठी मारली. सुजाता, शांत हो, शांत हो सुजाता. चल आपण इथून जाऊया, आपण ताबडतोब निघू इथून. अंकित पळत त्या ठिकाणी गेला जिथून स्वप्नीलने खाली उडी मारली होती. बरोबर खाली दरीत नदी होती, तीच नदी ज्या नदीच्या बाजूला ते लोक काल टेंट लावून बसले होते. वरून पडलेला स्वप्नील थेट जाऊन त्या नदीच्या पात्रात पडला. क्षणाचाही विलंब न करता घाबरलेल्या त्या तिघांनी आपापल्या बॅगा तिथेच जंगलात फेकून दिल्या आणि खाली जाणाऱ्या पाय वाटेने एकमेकांचे हात पकडून थेट धावत सुटले. पटापट डोंगर उतरून ते कर्नाळ्याला आले. अंकितने सुजाता आणि वैदेहीला त्या तिकीट घराजवळ थांबवलं आणि तो स्वतःची बाईक घेऊन पनवेलला निघून गेला. तिथे त्याने त्याच्याच एका मित्राला बोलावलं आणि सांगितलं, माझी ही बाईक घेऊन तू माझ्या घरी जा, मी संध्याकाळी येईन म्हणून सांग घरी. तिथून त्याने पनवेल अलिबाग एसटी पकडली आणि तो पुन्हा कर्नाळ्यात आला. वैदेही सुजाताला घेऊन तिथून हायवेवरून त्याने मिनी डोर पकडली आणि पनवेल गाठलं. तिथून वाशीला ते आपापल्या घरी गेले. वाटेत येताना त्यांनी ठरवलं की झाला प्रकार कोणालाही सांगायचा नाही, काहीही झालं तरी सांगायचा नाही. हे चौघेजण ट्रेकिंगला जाणार होते याची माहिती यांच्या व्यतिरिक्त कॉलेजात कोणालाच नव्हती. इकडे स्वप्नील सापडत नाही म्हणून जळगावहून त्याचे आई बाबा वाशीला आले. पोलिसात तक्रार नोंदवली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आजीने सुजाताला जेव्हा सांगितलं होतं की अमावस्येची रात्र आहे, अजाण ठिकाणी जाऊ नका, तेव्हा तिने आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
पण जर त्यावेळी सुजाताने आजीचं ऐकलं असतं आणि इतर मित्रांनाही समजावलं असतं तर ही वेळ आलीच नसती. लोक म्हणतात की त्यांना तिथे दरीत एका माणसाच्या हाडांचा सापळा सापडला होता. प्राण्यांनी अर्धवट खाल्लेली बॉडी होती. ओळख पटवणं कठीण नाही तर अशक्य होतं. त्या जंगलातल्या आदिवासींसाठी हे प्रकार काही नवीन नव्हते. अधूनमधून अशा घटना तिथे खूप पूर्वीपासून घडत आल्या. कधी कोणी आदिवासी मेलेला सापडायचा, तर कधी एखादा गुराखी, तर कधी वरून डोंगरावरून एखादा पर्यटक खाली पडायचा. नंतर पोलीस तपास चालूच होता, पण स्वप्नीलचं त्या दरीत पडून पुढे काय झालं आजपर्यंत कोणालाही समजलं नाही. तुम्हीही इथून पुढे ट्रेकिंगला जाताना आधी पंचांग पाहत जा.